कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेहमीप्रमाणे लाईट बंद केली त्यांनी। हो, अप्पे सांभाळू ना। हो। अंधार आहे जरा। दिप्या, चकुले, दीपक। अरे कुठे आहात तुम्ही? या की। वेलकम 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 टू हॉटेल मूनवाला। नवीन मेंबर अमोल, अपर्णा, अर्जुन कदम। वेलकम वेलकम वेलकम। वाह। काय चाललंय तुमचं? कुठे होता तुम्ही? आणि आज काय स्पेशल? अप्पे मला यावेळी काहीच माहित नाही, जे काय करायचं यांनी केलेले। खरंच? काय? आई शपथ! आई शपथ। अर्जुन, अरे हे सगळे आपले फोटो अप्पे, आपले आजपर्यंतचे सगळ्यात भारी फोटो लावले त्यांनी इथं। बघ की। ही सगळी तुझी आयडिया आहे ना? नाही 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 नाही, मला त्यातली आयडिया पण नाही काय। खरंच? हो खरंच। मग एक मिनिट, या दोघांकडे फोटो कुठून आले? मेथी आणली ताजी, तिची केली भाजी। लाटात एक आमची दाजी। म्हणजे अर्जुन आमच्या घरी आलेले ते फोटो दाखवायला। त्याच्यावर मी कॉफी केली आणि ती इथे लावली। बघितलं, एक कॉफीच्या आम्हाला काहीच माहित नाही यातलं। अर्जुन, नाही पण खरंच तुम्ही दोघं जण हे एवढं भारी करता ना की हॉटेल मूनवाल्याची सर कुठल्याच हॉटेलला नाही। काय अर्जुन? 100%। मला तरी ना सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आय लव्ह यू म्हणूच वाटतं नुसतंच। त्याचं कसं आहे ना सर, हे सगळं आम्ही प्रेमाने करतो ना, म्हणून। बापरे। बर। आणि सर मॅम, आता सगळं नीट चाललंय, कशाची भीती नाही। बरोबर आहे, बरोबर हो, आहे। बरोबर। अर्जुन सर, अपर्णा मॅडम, आपण सुरू करूयात। बरं, चल। चला मॅडम, हा? आपल्या भावाचं, सॉरी म्हणजे आपल्या अमोल सरांचं सिंहासन आपल्या डाव्या बाजूला आहे। सिंहासन? सिंहासन। चला सिंहासनात बसा। ओ गो ओ ओ। हे बघा, पेशंटला मी भूल दिली आहे, ते शांत झालेत आता, पण केव्हाही झटके येऊ शकतात। झटके म्हणजे? म्हणजे परत ते असं वागू शकतात। मग करा काहीतरी डॉक्टर। मला जे जमतंय ते सगळं मी पूर्ण केलंय, पण त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। दुसरा पर्याय नाही? इथं का जमत नाही काय तुम्हाला? जरा शांत घे की। हा डॉक्टर, हे बघा, त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवायची तयारी करा, त्यासाठी काही डॉक्युमेंट्स सहाय्य करायला लागतील। बरं, मी करतो साहेब। चला या। चल। ए सुजा, अरे अजून किती दिवस तू या सरकारचं ऐकून घेणार आहेस? हा, तो बोल म्हणला की तू बोलायचं, हा, आणि तो ग बस म्हणला की तू ग बसायचं। हा, अरे तू कुत्रा बित्रा आहे का काय त्याच्या दारातला? हा, वर्ग आहेस तू त्याचा। पुढच्या भविष्यात तू सरकार होणार आहेस, पण जोर हा आहे ना तर तुझं काय खरं नाही बघ। मग काय करायचं म्हणते मावशी? सांगून टाक घरात सगळ्यांना। सांगून पटलं पाहिजे ना। बंटानं 2-3 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला ना, वाचलेच सरकार। आता नाही वाचायचा तो, सांग। नाही ग मावशी, मला व्हिडिओ पाहिजे। तो आरजा पोलीस आहे ना, तर त्याला पुराव्यासकट सादर करू आपण। हाय की मग व्हिडिओ? अर्जुन, एक बोलायचं होतं, बोलू? बोल की। आपण चांगले पालक होऊ शकू ना रे? का असं का म्हणतेस तू? अरे म्हणजे आता बघ की, आपण दोघे जण जॉब करतो आणि आपला जॉब असा आहे की आपण दिवसभर फक्त कामात असतो। अमोलकडे आपण लक्ष देऊ शकू ना, त्याला वेळ देऊ शकू ना?
आजूबाजूला बघ काय म्हणजे आपल्या आजूबाजूला काय बघ की. अर्जुन, आता सध्या फोटो सोडले तर आपल्या आजूबाजूला काहीच नाहीये. हा फोटो बघ. आपल्या अमोलचा पहिला फोटो आहे तो. आईच्या पोटात असतात त्यावेळी तर मला माहित पण नव्हतं तू प्रेग्नंट आहेस. आणि जेव्हा कळलं मला तू प्रेग्नंट आहेस त्यावेळी मी शिक्षा भोगायला तुरुंगात जाणार होतो. हो, पण त्यानंतर तू माझ्यासाठी आणि बाळासाठी काय काय केलेस अर्जुन? हे तुला आठवतंय तू पाणीपुरीचा फोटो नाही लावलाय? ते बघ, पाणीपुरीवाला फोटो कसलं भारी होतं ते सगळं. पप्पे, हा फोटो बघ तुझ्या मागचा. मी जेलमधून सुटून आलो होतो तेव्हाचा फोटो. त्यावेळी असं वाटलं होतं की सगळं ओके होणार, एकदम मस्त. आणि सरकार लग्न करून आली घरात मणी मावशीशी. कळालं मला. तुला काय म्हणायचं ते कळालं मला. काय? हेच की आपलं बाळ माझ्या पोटात वाढत असताना आपल्यावर बरीचशी संकट आली आणि आपण त्या सगळ्या संकटांना तोंड दिलं. मुळेच आपे की आपण जॉब करतोय, मग बाळाचे नीट सांभाळ करू का, त्याचं नीट संगोपन करू का, प्रश्न मला लय सोपा वाटतो. त्यामुळे मी काय म्हणतो, ऐक, अजिबात टेन्शन घेऊ नको, कळलं का? आपण आहे ना अमोलचा एकदम मस्त सांभाळ करणार आहे, एकदम भारी. आजपर्यंत आपण काय करत होतो, म्हणजे अमोल येणार आहे, आपल्याला चाहूल लागली होती बाळ येणार आहे, आपण तेव्हापासूनचे आतापर्यंतचे सगळे फोटो काढले, बरोबर का नाही? आता इथून पुढे ना त्याच्या प्रत्येक गोष्टीचे आपण व्हिडिओ काढू, आहे का नाही? म्हणजे अमोल बसायला लागेल, मग रांगायला लागेल, मग हळूहळू उठायला लागेल, चालायला लागेल. पहिल्यांदा आई म्हणाल का बाबा म्हणाल, बाबाच म्हणा मला वाटतं. हो, या सगळ्याचे ना आपण व्हिडिओ काढू आणि हे सगळं आपल्या डोळ्यासमोर होईल ग. अरे खरंच अर्जुन, म्हणजे अमोलला बघता बघता मोठं होईल आणि मग याच सगळ्या आठवणी असतील ना आपल्यासोबत. हा, आणि आपली तुला सांगू का, मला आहे ना लय असं स्ट्रॉंग वाटतंय आतून की इथून पुढे कसलीच अडचण येणार नाही, सगळं भारी होईल. खरंच ना रे अर्जुन? 100% आपे, 100%. तुला माहितीये का, हे बघ, प्रत्येक वेळी कोण कोण असतं सोबत, तू आणि मी. एवढी सोबत कोण कोण आहे माहितीये का? तू, मी, बाळ आणि सगळ्यात महत्वाचं नियती. आपण सगळेजण असे एकत्र आहे. इथून पुढे ना आपे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू, अमोलला असं मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय अजून, खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. आणि अजून एक, इथून पुढं माझ्यामुळे तुला कधीच कसलाच त्रास नाही होणार. हे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.